गरीब मराठी मुंबईत आले, सगळे सेवा करणार. आम्ही पण तुमच्यासोबत येत, आम्ही सेवा करणार. आणि त्यांनी विशेष शब्द वापरला की मुंबईतले हे सर्वसामान्य माणसं आणि श्रीमंत माणसं, सगळ्या जाती धर्माचे गरिबाचे पोरं मुंबईत आले तर सगळेजण त्यांना त्रास नाही देणार, तर त्यांची सेवा करते. आम्ही धन्यवाद मानला त्यांचं, एवढंच. समितीसोबत, शिंदेच्या समितीसोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली असं ते म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं? अरे ताई, कवा इतके दिवस झाले तुम्ही पत्रकारिता करता, तुम्हाला कधी एक शब्द ऐकायला आलाय का सरकारकडून की आज नकारात्मक चर्चा झाली? सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत आणि मी मरेपर्यंत हटणार नाही. माझं फक्त मराठ्यांच्या पोरांना IBN लोकमतच्या माध्यमातून सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, मुंबईतले, महानगरामधले आणि ग्रामीण महाराष्ट्रातले तुम्हाला जे ग्राउंड दिलेत, वाशीला दिलं आहे, शिवडीला दिलं आहे, तिकडं मस्जिद बंदरजवळ दिलेत, इकडंसुद्धा आझाद मैदानजवळ पण दिलेत. तिथं पार्किंग गाड्या लावा, सुरक्षित लावा, रोडवर गाड्या लावू नका. आणि दुसरं माझं म्हणणं आहे, शांततेत राहा. देवेंद्र फडणवीसने आपल्याला त्रास द्यायचं ठरवलं आहे, तुम्ही फक्त शांतता बाळगा, दगडफेक कुठं करू नका, संयम आणि शांत डोकं ठेवा. मी यांना सगळ्याला ओढणीला आणतो, आता फक्त तुम्ही शांत राहा. एक दिवसाची परवानगी मिळते. यापूर्वी नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला होता. शिंदेंनी तेव्हा तुम्हाला वचन दिलेलं होतं आरक्षणाचा विषय मार्गी लागेल. नाही, एक दिवसाची परवानगी देण्याचं कारण म्हणजे टोपणभर, चमच्याभर विषारी औषध पाजणे मराठ्याला, हे काम देवेंद्र फडणवीसने सुरू केलं. आज मरण उद्या मरण असं बघतोय, वाटतं असं त्याचं काम आहे चालू. ते त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय आणि माझे मराठे पण शांततेत काम करतात, काही अडचण नाही. मी मिळवणार आहे. शिंदेंना बोलू दिलं नाही, शिंदेला काम करू दिलं नाही, त्यामुळं नाविलाज आहे. सगळे नेते मंचावर येऊन तुमची भेट घेत आहेत. सरकारमध्ये असताना किंवा विरोधी पक्षात असताना सगळ्या नेत्यांनी समर्थन दिलंय. मग घोडं अडलंय कुठं? त्याच्याशी तर मला काय देणं घेणं नाही. आम्ही आमचं लढणार आहेत, मिळवणार आहेत. सत्ताधाऱ्याचे नेते येतात, विरोधीचे पण येतात आणि त्यांना पण माहिती आहे ना, मराठ्यांनी ते पडले जरी असले तरी मतं दिलेत आणि जे निवडून आलेत त्यांना पण दिलेत. पळला याचा अर्थ मराठ्यांनी तुला मतदान केलं आहे, मग तू निवडूनच यायला पाहिजे होतं. असं काय रूल आहे का? तू पळला त्याला आम्ही काय करावं? गरीब मराठ्यांनी तुला मतदान केलं ना, तू आला पाहिजे. दुसऱ्या बारीनं तुला जवळ बी नाही करणार. आणि निवडून आलेले जे आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला मराठ्यांनी मतदान केलेलं आहे. आता जर आपण नाही गेलो तर दुसऱ्या बारीनं मराठ्यांनी निवडून येऊन देणार नाही 2029ला. निवडणुकांच्या वेळेला मराठा बांधवांना जे काही आश्वासनं देण्यात आली ते आता सरकार विसरलंय का? अगदी अमित शहा आज आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले, मुंबईमध्ये त्यांची चर्चा सरकारसोबत होतीये. काय वाटतं, तोडगा निघेल का? कोणाची चर्चा होणार आहे? अमित शहा हे सुद्धा आज मुंबईत होते, महाराष्ट्रात होते. संपूर्ण मुंबई तुम्ही काबीज केली आहे. काय पडलं काय? नाही, बघा, काबीज नाही केली आम्ही मुंबई. मराठ्यांच्या पोराला सहन व्हाय नाही, घरी राहिले ताई, हे सत्य आहे. आणि मी IBN लोकमतला सत्यताच सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या पोरांना सहन होत नाही. देवेंद्र फडणवीसने दिलेला त्रास, त्याला काबीज केली नका म्हणून मराठ्यांनी. हे मराठी इथं बसायला जागा नाही, इथं त्यांनी सांगितलं 5,000 लोक थांबा. मग पोरांनी काय केलं आहे, इथून त्यांनी 20 किलोमीटरवर ग्राउंड दिलेत आम्हाला, वाशीला, कुठं खारघरला, कुठं इथं शिवडीला, मस्जिद बंदरला. मग गाड्या तिथं लावतात आणि ते आपली इथं बसायला जागा नाही. तर मुंबईत शांततेत चौकून बघून येतात, काही त्रास देते कुणाला? उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी संवाद साधला, काय नेमकी चर्चा झाली? मी कधीच फोनवर चर्चा करत नाही, पण ते ऐकत नव्हते बोलाच म्हणून. कारण त्यांचं म्हणणं होतं, त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली की गरिबाचे लेकरं मुंबईत आलेत, सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब मराठी मुंबईत आलेत, सगळे सेवा करणार. आम्ही पण तुमच्यासोबत येत, आम्ही सेवा करणार. आणि त्यांनी विशेष शब्द वापरला की मुंबईतले हे सर्वसामान्य माणसं आणि श्रीमंत माणसं, सगळ्या जाती धर्माचे गरिबाचे पोरं मुंबईत आलेत तर सगळेजण त्यांना त्रास नाही देणार, तर त्यांची सेवा करते. आम्ही धन्यवाद मानला त्यांचा, एवढंच. समितीसोबत, शिंदेच्या समितीसोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली असं ते म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं?
अरे ताई, कवा इतके दिवस झाले तुम्ही पत्रकारिता करता, तुम्हाला कधी एक शब्द ऐकायला आलाय का सरकारकडून की आज नकारात्मक चर्चा झाली? ते काय सकारात्मक म्हणते. त्यांनी जर लय मोठा निधी खाल्ला ते म्हणते सकारात्मक निधी खाल्ला. त्यांचं जेवण करताना भांडणं जरी झाले, मारामाऱ्या झाल्या तरी ते म्हणते सकारात्मक मारामाऱ्या झाल्या. शिया दिल्या तरी म्हणते सकारात्मक होतं सगळं. असली ती ते कशाला सकारात्मकच म्हणतात, कशाला पण. यापुढे जरांगे पाटलांचा विचार काय आहे? प्रचंड मोठी जनसमुदाय तुमच्या सोबत आहे. मुंबईत तुम्ही आलेला आहात, गणपतीचे दिवस आहेत. अनेक अर्थाने अनेक लोक पर्यटनासाठी सुद्धा मुंबईत येतात. अनेक मराठा बांधवांना काय सांगाल? आले म्हणून काय झालं, मुंबईत हमीसच गर्दी असते. आम्ही आल्यावर कोणची गर्दी झाली तुमची? आमचे 4-2 हजार पोरं इथं बसत, बाकीचे इकडं तिकडं थांबतात. सहकार्य कायद्याला करतो का नाही आम्ही? माझं फक्त पुन्हा मराठ्यांच्या पोराला सांगणं, बाबा तुम्ही फक्त शांत राहा. आरक्षण मी घेणार आहे. मुंबई सोडली का तर मुद्दाम गैरसमज पसरीत आहेत, ते मुद्दाम त्रास देतात आपल्याला. देऊ द्या, सहन करा, पण शांत राहा. रस्त्यावर गाड्या लावू नका, मैदानात लावा, शांत राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक अर्थाने तुमचं या मैदानामध्ये हाल होत होते. त्यानंतर आता सरकार आपली भूमिका बदलताना पाहायला मिळते. आज रात्रीसुद्धा विविध स्तरावरती या चर्चा सुरू आहेत. कुठेतरी या सगळ्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप सोमवारी पाहायला मिळेल का? ताई, मी तुला शब्द देतो, आय बिन लोक मला त्यांनी मराठ्यांच्या सगळ्या मागणीचा अंमलबजावणी करा. 3 लाख ट्रक भरून आणतो गुलालाच आणि वर्षावर टाकतो बांगल्यावर. वर्षात नाव आहे बांगल्याचं, होय. बघा टाकतो का नाही. आम्ही दिलदार पण तेवढे. तुम्ही खुनशीपणानं पोराला जर मुंबईत लाठी पुढं हाणली काठी, महाराष्ट्र बंद पाडा पुरा. परत तुम्ही नुसते काठी बिटवचिले पोराला इथं मुंबईत, तर महाराष्ट्रात चाक बी नाही फिरणार. आणि तुमच्या नेत्याचं, तुम्हाला बी नेते आहेत राज्यात, मुंबईत किती घेतं, इतके ग्रामीण महाराष्ट्रात नेते आहेत. त्यांचं फिरणं मुश्किल झालं. पहिल्यासारखं त्यांना पुन्हा बंद होणार गावात येणं. आमच्या घरी यायचं नाही, आमच्या गावात यायचं नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट तुमच्यावरती टीका केलेली आहे. स्क्रिप्टेड आहात तुम्ही असं म्हणताय. ते शरद पवारांच्या, उद्धव ठाकरेंच्या स्क्रिप्टवरती तुम्ही काम करता, अनेक आरोप केलेले आहेत. तुमच्या भाषेवरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय. मी ते कोण आहे ते मला माहीत नाही, ते गुवर पे कोण आहे मला माहीत नाही. मी मोजित नाही त्यांना कोणाला. मी माझं काम करतो. खरं तर आता आपण बघतोय रात्र झाली आहे. अनेक लोक मैदानात अजूनही तुमच्या या सगळ्या प्रकृतीकडे बघतायत. तुमची प्रकृती स्थिर आहे, परंतु जे सगळे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी उद्याचा दिवससुद्धा महत्त्वाचा आहे. उद्या साधारणपणे किती लोक इथे असतील, किती मोठ्या संख्येनं मराठा बांधव असतील? पुढच्या शनिवारी रविवारी, आठवडाभर मुक्काम. पुढच्या शनिवारी रविवारी झाडून पुसून महाराष्ट्रातले मराठे मुंबईत येणार पुरे. म्हणजे या शनिवार रविवारी ही झलक दाखवली. मी काय जलक, आणखीन काहीच नाही. असे 7 ते 8 टप्पे आहेत आंदोलनाचे.